देव त्याचं कार्य करायला अगदी साधारण सर्वसामान्य किंवा क्षुल्लक अशा लोकांना बोलवत असतो. आणि असाच एक माणूस होता आमोस, जो देवाचा एक संदेष्टा झाला. आणि आजचं आपलं पुस्तक आहे आमोस. आमोसाच्या पुस्तकाचा सारांश. आज आमोसाच्या पुस्तकात काय आहे, आमोस कोण होता, त्या पुस्तकाचा संदेश काय, आणि आज त्याच्यातून आपल्याला काय धडे घेण्यासारखे आहेत हे आपण आता पाहूया. इतिहासात जर आपण पाहिलं तर मोठमोठे महान जे देवाचे सेवक होऊन गेले ते फार प्रतिष्ठित अशा गावातले शहरातले राहणारे नव्हते. काही तर अतिशय दुर्गम भागातून असे आलेले होते. आणि असाच एक मनुष्य होता आमोस, एक सर्वसाधारण सामान्य. पहिल्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये त्याची ओळख करून दिलेली आहे. आणि त्याच्याबद्दल असं म्हटलेलं आहे, तकोबा येथील मेंढपाळातला आमोस याला. म्हणजे बघा, आमोस हा एक मेंढपाळ होता. तकोवा येथील, आता तकोवा हे बेथलेम जवळचं एक छोटंसं खेडं आहे. आणि ह्या खेड्यात राहणारा हा मेंढपाळ होता. म्हणजे आमोस हा खेडवळ होता. आणि ह्या खेड्यात राहणाऱ्या ह्या गावातला तो राहणारा होता. आमोस ह्या शब्दाचा हा शॉर्ट फॉर्ममध्ये किंवा थोडक्यात केलेला शब्द आहे, जो आहे अमासिया, ज्याचा अर्थ की परमेश्वर उचलून घेतो किंवा परमेश्वर चालवतो. आणि इब्री भाषेत त्याचा अर्थ आहे, इब्री भाषेत तो शब्द आहे आमास, ज्याच्यातून आमोस हा शब्द आलेला आहे. आमास म्हणजे ओझं. आणि परमेश्वराने त्याच्या लोकांसाठी ओझं व्हायला, त्याचा संदेश द्यायला त्याने ह्या आमोसाचा उपयोग केलेला आहे. आता पहिले त्याच्या पहिल्या अध्यायात पाऊल म्हणतो की जगाच्या दृष्टीने बहुत ज्ञानी, विद्वान, बलवान अशा लोकांची देव निवड करत नाही, तर सर्वसाधारण लोकांची निवड करतो, तुमच्या आमच्यासारखे, जे प्रसिद्धी पावलेले नाहीत, जगाच्या दृष्टीने ते नावाजलेले नाहीत, असे साधारण माणसं, अशांना देव घेऊन त्यांचा अद्भुत रीतीने उपयोग करत असतो. आणि आमोस अशा प्रकारचा मनुष्य होता. आता त्याचं कुटुंब कसं होतं, त्याच्या आईवडिलांचे नावं काय, ते कुठले रहिवासी होते, हे काहीही सांगितलेलं नाही. फक्त त्याच्याविषयी सांगितलेलं आहे. देवाने त्याला निवडलं, जसाच्या तसा देवाने सांगितलेला संदेश त्याने त्याच्या लोकांना दिला. आणि मग तो काळाच्या पडद्याआड झाला. म्हणजे तो एक नम्र असा मनुष्य होता. तकोवा येथील राहणारा एक छोटंसं खेडं. आणि म्हणून 7व्या अध्यायाच्या 14व्या वचनामध्ये तो काय म्हणतो बघा, आमोस 7 आणि वचन 14. तेव्हा आमोस याला म्हणाला, मी संदेष्टा नाही, अगर संदेष्टाचा पुत्र नाही, तर मी गुराखी उंबराच्या झाडांची निगा करणारा आहे. तो राजाला सांगत आहे की मी काय संदेष्टाच्या घराण्यातला नाही, माझे वडील काही संदेष्टे नव्हते, प्रतिष्ठित नावाजलेले असे नव्हते, तर मी एक सर्वसाधारण गुराखी आहे. म्हणजे आमोस हा सर्वसाधारण गुराखी होता. परंतु तरीही देवाचा संदेश, देवाचं वचन त्याच्याजवळ होतं. म्हणजे देव जेव्हा त्याच्या लोकांना निवडतो, ते काही शिकलेले, सुशिक्षित, उच्च घराण्यातलेच असतात असं नाही. म्हणजे देवाचा संदेश गाजवण्यासाठी, देवाचं कार्य करण्यासाठी आपल्याला हे सर्व असावंच लागतं असं नाही. बायबल कॉलेज ट्रेनिंग, उच्च घराणं, की आपल्या खानदानातले घराण्यातले देवाचे सेवक, या गोष्टींची आवश्यकता नसते. हेच आपण आमोसाच्या बाबतीत पाहतो. आता आमोसाचं बॅकग्राऊंड किंवा पार्श्वभूमी अशी आहे की त्याच्या घराण्याबद्दल फारसं काही सांगितलेलं नाही, परंतु तो देवाला भिवून वागणारा मनुष्य होता. तो सर्वसाधारण एक शेतकरी, एक गुराखी होता. पण तरी देवाने त्याला पाचारण केलेलं होतं.
7:15 सांगितलं की परमेश्वराने त्याला पाचारण केलं, बोलवलं आणि म्हटलं की माझ्या लोकांना माझा संदेश जाऊन सांग. 15 वचन बघा 7व्या अध्यायाचं. मी कळपामागे असता परमेश्वराने मला निवडले. परमेश्वर मला म्हणाला, जा माझे लोक इस्रायल यांना संदेश सांग. तो म्हणतो की माझी इच्छा नव्हती संदेष्टा व्हावं, मी स्वतःही निवडलेलं नव्हतं. तर देवाने मला एक दिवशी बोलवलं आणि जे मी सांगणार आहे ते देवाचे शब्द, देवाचा संदेश आहे. देवाने जे सांगायला लावलं ते मी सांगत आहे. आता हे किती विशेष आहे नाही का, की त्याला कोणत्याही प्रकारचं बायबल ट्रेनिंग क्वालिफिकेशन नसताना देखील देवाने त्याला निवडलं. आणि बऱ्याच वेळा देवाची निवड ही अशी असते, लोकांना वाटतं की देवाची सेवा करायला एखादी डिग्री पाहिजे असते, बायबल कॉलेज करावं लागतं, आपल्या घराण्यातलं किंवा वगैरे वगैरे शिक्षण असावं लागतं. पण तसं काही नाही आहे. देवाने आमोसाला निवडलं, त्याने देवाचं ऐकलं आणि देवाचा संदेश त्या काळातल्या लोकांना दिला, थेट राजापासून तर सामान्य माणसापर्यंत. आता आमोसाचा काळ कसा होता आपण जरा थोडक्यात पाहू. आमोसाच्या काळाबद्दल जर आपण वाचलं तर त्यावेळेस इस्रायलामध्ये सर्व प्रकारची अनैतिकता, मूर्तिपूजा, तडजोड आणि भ्रष्टता ही होती. भौतिक समृद्धी होती. लोक सुख समृद्धी चैनीत राहत होते. देवाला विसरलेले होते, देवापासून दूर गेलेले होते. आणि जो संदेश आमोसाला दिला होता की देव लवकरच तुमचा न्याय करणार आहे, शिक्षा करणार आहे. आणि हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटलं, राजाला देखील आश्चर्य वाटलं. खेड्यातून देवाने त्याला निवडलं आणि शहरात पाठवलं, थेट राजापर्यंत. आणि शहराच्या लोकांनाही विचित्र संदेश असा वाटला. आणि आजही शहरातल्या काही लोकांना देवाचा संदेश हा विचित्र वाटतो नाही का, की देव न्याय करणार आहे, प्रभू येशू ख्रिस्त लवकर येणार आहे, पश्चाताप करा. हे त्यांना विचित्र किंवा गंमत असे वाटते. त्याचा संदेश होता, त्याचा संदेश देवाने त्याला नेमकं काय सांगायला सांगितलं आपण वाचू. 4 अध्यायाचं 12 वचन, आमोस 4 आणि 12. यास्तव हे इस्रायला मी तुला असेच करेन, मी तुला असेच करेन, म्हणून हे इस्रायला आपल्या देवासमोर येण्यास सिद्ध आहेस. त्याचा संदेश होता इस्रायलाला की देवासमोर हजर राहायला तयार व्हा, देवासमोर यायला तयार व्हा. आणि हा संदेश त्याने प्रामाणिकपणे दिला. आणि मग तरी देवाच्या लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही किंवा पश्चाताप केला नाही. आणि आमोसाने सांगितल्याप्रमाणे घडलं. उत्तरेकडचं राज्य म्हणजे इस्रायल हे अश्शूरी लोकांनी येऊन हल्ला केला आणि ताब्यात घेतलं. इसवी सन 722 म्हणजे आमोसाने सांगितल्यानंतर जवळजवळ 25 वर्षाच्या कालावधीनंतर त्याची भविष्यवाणी खरी ठरली. उत्तरेकडचं इस्रायल बंदिवासात गेलं. अश्शूरी लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि ते बंदिवासात गेले. असं हा आमोसाच्या पुस्तकाचा संदेश किंवा ही रूपरेषा आहे. आता ह्या पुस्तकातले काय महत्त्वाचे धडे, महत्त्वाचे तत्त्व, याच्यात काही महत्त्वाचे धडे, काही तत्त्व आहेत जे प्रत्येक काळात आणि आजच्याही काळात लागू आहे, जे आपण सिरियसली घेतले पाहिजे आणि त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण शास्त्रातलं प्रत्येक पुस्तक हे महत्त्वाचं आहे. संपूर्ण शास्त्रलेख हा सद्बोध, सुशिक्षण, नीतिशिक्षण आणि आपल्याला परिपूर्ण होण्यासाठी आवश्यक आहे. आता 4 तत्त्व आपण पाहू जे आपण आपल्या जीवनात लागू करू शकतो या पुस्तकातून. पहिलं तत्त्व हे की देवाचा संदेष्टा किंवा देव त्यांची निवड करतो ते देवाच्या इच्छेने करत असतो. म्हणजे देवाने जे निवडलेले असतात त्यांना शिक्षण किंवा बायबल ट्रेनिंग किंवा वातावरण ह्याची गरज नसते. देवाने निवडलेला सेवक हा देवाचा निवडलेला सेवक असतो. त्याला कोणतंही शिक्षण, क्वालिफिकेशन, ट्रेनिंग नसलं तरी देवाची जर निवड असेल
तर तो त्याचं कार्य यशस्वीपणे करू शकतो. पण देवाने जर निवडलेलं नसेल आणि आपण होऊन सेवा करायला लागलो असतो तर तो भाग वेगळा आहे. म्हणून पहिलं तत्व हे की जो खरा देवाचा निवडलेला सेवक असतो तो देवाने निवडलेला असतो. हे त्याचं मुख्य क्वालिफिकेशन असतं. बाकी दुसरं काही क्वालिफिकेशन नसलं तरी चालतं. दुसरं तत्व हे की देवाचे बहुतेक जे निवडलेले लोक मोठमोठे देवाचे सेवक जे होऊन गेले ते दुर्गम अशा भागातून आलेले होते. कोणालाही माहीत नव्हतं ते कोण होते, पण अचानक ते देवाचे महान सेवक झाले. हे अनेकांच्या बाबतीत खरं आहे. उदाहरणार्थ चार्ल्स स्पर्जन, D.L. मोडी आणि डॉसन ट्रॉटमॅन, बिली ग्रॅहम वगैरे. हे कोणत्या गावातले, कोण होते, त्यांचे आईवडील कोण ह्याच्याबद्दल माहीत नाही, परंतु ह्यांचे नावं घेतले की आपल्याला आठवतं की ते महान सेवक होऊन गेले. म्हणजे दुसरं तत्व किंवा दुसरा धडा हा की देव त्याचे लोकांची निवड ही दुर्गम भागातून क्षुल्लक अशा ठिकाणावरून करत असतो. मोठमोठ्या नावाजलेल्या शहरातून, देशातून नाही. तिसरं तत्व किंवा तिसरा धडा असा की ज्या ज्या वेळेस देव एखाद्या देशाचा किंवा एखाद्या लोकांचा न्याय करतो, त्यांना शासन करतो, त्याच्या अगोदर तो त्यांना वॉर्निंग देऊन सावध करत असतो, त्याचे संदेष्टे पाठवून. अचानक तो दंड किंवा शासन करत नाही, तो अगोदर वॉर्निंग देतो की देव शासन करणार आहे, पापाची शिक्षा ही होत असते. आणि चौथं तत्व किंवा चौथा धडा हा की जगातले सर्वात मोठं सौभाग्य हे की देवाचा संदेश देवाच्या लोकांना सांगणं. याच्यापेक्षा मोठं कोणतंही कार्य जगात नाही की देवापासून मिळालेला संदेश देवाच्या लोकांना जाऊन सांगणं. हे एक सौभाग्य आहे. आणि मी हे सौभाग्य समजतो की आज तुम्हाला देवाचं वचन सांगण्यासाठी देवाने निवडलं आणि तयार केलं. हे एक सौभाग्य आहे. याच्यात एक वेगळा आनंद आहे आणि हे देवाच्या कृपेने होत असतं. म्हणून सर्वात मोठं सौभाग्य हे की देवाचं वचन गाजवणं. आणि आजच्या काळामध्ये येशू ख्रिस्ताची सुवार्ता इतरांना सांगणं हे देखील सर्वात मोठं सौभाग्य आहे, नाही का? तुम्ही जर विश्वासणारे असाल, देवाचे पुत्र किंवा कन्या असाल, तर सुवार्ता सांगणं हे सौभाग्य आहे. प्रभू येशूने तुमच्यासाठी काय केलं, तुमच्या जीवनात काय केलं. आणि शेवटी दोन महत्त्वाच्या गोष्टी अशा की ज्या आमोसाच्या पुस्तकातून आपण स्वतःला लागू करू शकतो. पहिली गोष्ट ही की तुम्हाला जर आमोसाप्रमाणे देवाने निवडलेलं असेल तर बेधडकपणे, निर्धास्तपणे देवाचा संदेश, देवाचं वचन जसंच्या तसं सांगा. आमोस हा खेड्याचा राहणारा होता, म्हणून तो बेधडक राजापर्यंत जाऊन, लोकांपर्यंत जाऊन जसंच्या तसा न घाबरता देवाचा संदेश, देवाचं वचन सांगत होता. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जर देवाचे सेवक असाल तर बेधडकपणे त्याचं वचन जसंच्या तसं सांगा. लोकांना घाबरू नका, कुठल्याही प्रकारची तडजोड करू नका. आणि दुसरी गोष्ट ही की तुम्ही जर देवाचे लोक इस्रायलाप्रमाणे असाल, देवाची इस्रायल असाल, तर देवाचा संदेश त्यांचं ऐका. देवाचे जे सेवक आहेत त्यांचं ऐका. तुम्ही जर त्या काळातल्या लोकांप्रमाणे अनैतिकता, भ्रष्टता याच्या जगत असाल तर देवाच्या लोकांचा, देवाच्या सेवकाचा संदेश ऐका, पश्चाताप करा, नाहीतर देवाचा दंड, देवाची शिक्षा तुमच्यावर येईल. आज आपण इथंच थांबू आणि हा स्टडी पुढे चालू ठेवूया. परमेश्वर आपणात आशीर्वादित करो.